दिवाळीची शॉपिंग, साफसफाई, पार्लरला जायचंय, दिवाळीचा फराळ करायचंय, इतकं सगळं करायचंय आणि कुठून करायचं ते समजत नाही। असं तुमचं पण झालंय का? तर माझंही बऱ्याचदा असंच व्हायचं आणि म्हणतात ना की सगळं अनुभवल्यानंतर शहाणपण येतं, तसंच काहीचं माझं झालेलं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर बऱ्याचदा असं होतं की दिवाळी आली ना की बरेच जण आपण वर्किंग असतो आणि वर्किंग जरी नसलो तर भरपूर कामं असतात, शॉपिंगला जायचं असतं, मुलांना घ्यायचं असतं, काही ना काही गिफ्ट घ्यायचे असतात, त्यातून मध्येच काहीतरी वेगळं काम निघतं आणि मग तो दिवस पण त्याच्यासाठी जातो आणि मग अगदी दिवाळीपर्यंत आपले ते फराळ बनवायचं चालूच असतं आणि ऐन दिवाळीच्या वेळेला पाहुणे आले तरी आपला असा जो काही अवतार असतो, कारण आपल्याला पार्लरला जायला वेळ मिळाला नसतो किंवा अशीच काही जे कामं चालू असतात आपली, त्यामुळे आपण स्वतः छान अशा तयार झालेलो नसतो। त्यामुळे जर वेळीच व्यवस्थित आत्तापासून जर प्लॅनिंग केलं दिवाळीचं, तर आपण सगळं अगदी छान एन्जॉय करू शकतो आणि मस्त आपण रिलॅक्स सगळं छान नटून थटून अगदी पाहुण्यांचं स्वागत सुद्धा करू शकतो। तर पहिल्यांदा काय करायचं, तर पहिल्यांदा दिवाळीच्या प्रिपरेशनमध्ये पहिल्यांदा जर जी साफसफाई असते ती आपण जे हेल्पर लावून किंवा स्वतः करणार असला तर स्वतः करून आपण करून घ्यायची। म्हणजे दिवाळीला तर आपण साफसफाई केलेलीच असते, पण मेन जी साफसफाई असते ती डब्यांची असते, कारण आपण एवढा म्हणजे भरपूर फराळ बनवतो तर त्याच्यासाठी डबे रिकामे पाहिजेत, त्यामुळे डबे वगैरे सगळे स्वच्छ करून घ्यायचे। दुसरी गोष्ट येते ती म्हणजे मग फराळ बनवण्यासाठी जो काही किराणा सामान आपल्याला लागणार आहे त्याची एक लिस्ट बनवायची। म्हणजे आपल्याला करंज्यासाठी किती मैदा लागणार आहे, शंकरपाळीसाठी किती लागणार आहे, किंवा आपण भाजणीची चकली करणार असो तर त्याला डाळ आणावी लागेल, तांदूळ आणावे लागतील, अनारसे बनवायचे तर मग त्याच्यासाठी थोडा जाडा तांदूळ आपल्याला घ्यावा लागणार आहे। तर अशी जी सगळी सामानाची लिस्ट आहे ना ती आपल्याला करणं गरजेचं असतं। त्याच्यामध्ये मग बाकीचे सुद्धा सगळे म्हणजे साबण असतील, पंत्या असतील, ह्याही गोष्टी येतात। दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिवाळीत पंत्या लावतो रोज, तर त्याच्यासाठी आपल्याला वाती लागतात रोज। तर त्या वाती आहेत ना त्या आधीच आपण जर करून ठेवल्या तर आपल्याला तेव्हा जी गडबड होती की वाती बनवायच्या आणि मग त्या पंत्या लावायच्या, तर ती जी गडबड आहे ती टाळली जाते। दुसरी गोष्ट म्हणजे अनारशासाठी आपल्याला तांदूळ आधीच भिजवावा लागतो, तर ती पहिली गोष्ट आधी करून घ्यायची। जेव्हा आपण सामान आणतो त्यावेळेला छान जे काही आपल्याला चाळून ठेवण्याच्या गोष्टी असतात, जसं की चिवड्याचे पोहे असतील, रवा असेल, तर त्या गोष्टी चाळून निवडून साफ करून ठेवायच्या। आणि पहिली गोष्ट करायची ती म्हणजे जर आपण अनारसे बनवायचे आहेत आपल्याला, तर पहिल्यांदा आपण अनारशाचे तांदूळ भिजवायचे, कारण त्याला 3 दिवस भिजायला लागतात। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर भाजणीची चकली करायची असेल किंवा हे जे बेसन लाडू असतात ते बनवायचे असतात, तर त्याच्यासाठी ती भाजणी बनवून लाडवासाठी पीठ दळून आणून ठेवावं लागतं, मग ती पीठ दळून आणायची। तिसरी गोष्ट जी करायची असते ती म्हणजे आपल्याला जे सारण करायचं असतं करंज्यासाठी, तर जर आपण तिळाचं सारण करणार असू तर तिळाचं सारण तयार करून ठेवायचं, किंवा खोबऱ्याचं करणार असू तर ते खोबऱ्याचं सारण प्रिपेअर करून ठेवायचं। म्हणजे काय होतं की ते सारण आहे ना छान मुरतं करंज्या करेपर्यंत आणि मग त्याची टेस्ट छान येते। मग नंतर जो फराळाचे जे जिन्नस असतात त्यामध्ये जे जास्त टिकणारे असतात ते पहिल्यांदा करायला घ्यायचे। जसं की शंकरपाळी आहे, ती अगदी महिना दीड महिना जरी तुम्ही ठेवली तर ती छानच राहते। त्यामुळे शंकरपाळी, चकली ह्या गोष्टी पहिल्यांदा करायच्या, चिवडा ह्या गोष्टी पहिल्यांदा करायच्या। दुसरी गोष्ट म्हणजे टिकतात छानपैकी त्या गोष्टी आधी आपण करून घ्यायच्या आणि शेवटी म्हणजे ज्या कमी टिकणाऱ्या गोष्टी आहेत त्या अगदी मग दिवाळीच्या तोंडावरती अगदी त्या 1-2 दिवस आधी वगैरे आपण केल्या तरी चालतं। मग हे सगळं करत असताना काय होतं की आपण प्रिपरेशन व्यवस्थित केल्यामुळं एक एक पदार्थ आपला छान होऊन जातो आतासरशी। प्लस आपल्याला जर पार्लरला जायचं असेल तर मध्ये आपण एखाद दिवस काढून आपण पार्लरला जाऊ शकतो, किंवा अचानक एखादं कुठलं तर काम निघतं आपलं, त्यावेळेला आपण फ्री असतो कारण आपलं प्रिपरेशन झालेलं असतं। म्हणून मग ह्या गोष्टी जर प्रिपेअर आपण करून ठेवल्यानं तर दिवाळी अगदी छान जाते आणि जी काही आपली ओढाताण होते ना अगदी शेवटपर्यंत हे राहिलंय ते राहिलं, तर ही ओढाताण कमी होते। आणि म्हणूनच जर दिवाळी छान एन्जॉय करायची असेल ना तर हे प्रिपरेशन आत्तापासून करा आणि आत्तापासून कामाला लागा, म्हणजे छान आपली दिवाळी छान होईल। आणि हो, आपल्या चॅनलवरती मस्त मस्त असे दिवाळीचे पदार्थ आपण बनवणार आहोत, तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।